कोकणात शिमग्यामध्ये वेगवेगळ्या प्रथा दिसून येतात। अशीच एक प्रथा म्हणजेच रत्नागिरीचे ग्रामदैवत असलेल्या श्रीदेव बहिरी बुवा याला पोलिसांकडून दिली जाणारी सलामी। रंगपंचमीच्या मुहूर्तावरती श्रीदेव बहिरी बुवाला पोलिसांकडून सलामी दिली गेली। ब्रिटिशकालीन असलेली ही प्रथा आज देखील सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। ही सलामी दिल्यानंतर बहिरी बुवाची पालखी रंग खेळायला म्हणून शहरामध्ये फिरते। त्यानंतर मध्यरात्री 12 वाजता मूळ ठिकाणी म्हणजे सहानेवरती जाऊन शिमगोत्सवाची सांगता होते। यावेळी हजारो भाविक या संपूर्ण सोहळ्यामध्ये सहभागी होतात। पोलिसांकडून देवाला दिली जाणारी सलामी अशी अनोखी प्रथा कोकणात रत्नागिरी शहरामध्येच पाहायला मिळते। रत्नागिरीचे ग्रामदैवत बहिरी बुवा दरवर्षी शिमगोत्सव साजरा करतात। गतवर्षी पण मी या उत्सवामध्ये सहभागी झालो होतो, यावर्षी या उत्सवामध्ये सहभागी झालो होतो। आज आमच्या रत्नागिरी पोलीस स्टेशनचा मान पालखी नाचवण्याचा किंवा पालखीचा होता आणि या ठिकाणी बहिरी बुवाचं आगमन झाल्यामुळे आमचे पोलीस कर्मचारी अधिकारी खूप आनंदित आहेत। सर्व रत्नागिरीकर या उत्सवामध्ये अत्यंत उत्साहाने आनंदाने सहभागी होतात। खऱ्या अर्थानं अशा प्रकारच्या प्रथा परंपरा या आपल्या जीवनाला एक वेगळी दिशा देत असतात। आपलं जीवन आनंददायी कसं होईल, त्या जीवनामध्ये कशा प्रकारचा एक चांगला मार्ग आपल्याला करता येईल, सगळ्यांशी प्रेमाने स्नेहाने कशा प्रकारे राहता येईल, अशा प्रकारची शिकवण मला वाटतं या उत्सवातून मिळत असते आणि ह्या प्रथा परंपरा आपण सर्वांनी चालू ठेवल्या पाहिजे।